नमस्कार मित्रांनो. तर आपण MGP एक्झाम जी आत्ता झालेली आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण त्याला म्हणतात. तर त्याची एक्झाम आत्ताच झालेली आहे. IBPSने कंडक्ट केलेली आहे ती एक्झाम. तर त्या एक्झाम आता झालेली आहे, तर त्याचे मेमरी बेस काही क्वेश्चन आहेत, क्वेश्चन आणि आन्सर. तर ते आपण पूर्ण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्याचं कारण असं आहे की आता हे क्वेश्चन जे आलेले आहेत तेच परत रिपीट होण्याची शक्यता असते किंवा ते टॉपिक तरी रिपीट होण्याची शक्यता असते. तर येणाऱ्या ज्या एक्झाम आहेत IBPS कंडक्ट करणार आहे ते IBPS असो किंवा TCS असो, तर या दोन्ही जरी एक्झाम कंडक्ट करणार असतील तरी बऱ्यापैकी सिलेबस आणि टॉपिक ते एकमेकांना ओव्हरलॅप होतोच. तर येणाऱ्या ज्या एक्झाम आहेत की जशी की PMCची आहे ज्युनियर इंजिनियरची, आणि छत्रपती संभाजीनगरची पण आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, आणि MMRDची एक आहे टेक्निकल एक्झाम, आणि ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, तर ठाणेची पण आहे. तर या सर्व परीक्षेच्या दृष्टीनं हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये टोटल 90 सगळ्या शिफ्टचे GSचे फक्त GS कवर केलेला आहे याच्यात, GSचे, कारण मेमरी बेस असल्यामुळे बाकीचे काही टॉपिक मिळाले नाही. जसे मिळेल तसे मी व्हिडिओमध्ये कवर करून जाईल. परंतु GSशी रिलेटेड आहे तर 97 क्वेश्चन्स टोटल मला मिळालेले आहेत. त्या आधारे मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर तुम्ही बघा आणि नंतरच्या एक्झामसाठी मी जे सांगतोय ते टॉपिक परत एकदा रीड करा किंवा लक्ष देऊन ऐकलं तरी बराच फायदा होऊन जाईल. चला तर मग आपण स्टार्ट करू वेळ न घालवता. तर असा एक प्रश्न होता, MSRDC मध्ये आरचा अर्थ काय आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांनी लॉंग फॉर्म पूर्ण नाही विचारला, त्याला एक इनिशियल घेतलं आणि त्याचं विचारलं. तर MSRDCचा लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आता साहजिकच आहे, हा सिव्हिलचा पेपर असल्यामुळे यामध्ये अशा गोष्टी कॉमन आहे, सर्वांना आलेच असेल. त्याचा आन्सर आहे रोड. काय, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशन हा शब्द महत्त्वाचा आहे कारण तिथं कन्फ्युजन होऊ शकतं. नंतर आहे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेले विरूपाक्ष मंदिर कोणत्या राज्यात आहे. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ते आपल्याला जागतिक वारसा स्थळावरती प्रश्न विचारत आहेत युनेस्कोच्या. तर आपल्याला बऱ्यापैकी सगळे माहीत पाहिजेत. तर टोटल किती आहेत जागतिक वारसा स्थळ भारतामध्ये, इंडियामध्ये? तर टोटल आहेत 44. हा आकडा आपल्याला पाठ पाहिजे, किती? 44 आहेत. तुम्ही जेव्हा एक्झाम देत असताल समजा 1 महिन्याच्या अंतरात, अजून तरी कोणतं नाही झालेलं, तर 44 आहेत टोटल. तर त्याच्यामध्ये कल्चरल किती आहेत? कल्चरल आहेत 36, आणि नॅचरली खूप वर्षापासून 7च आहेत, आणि एक मिक्स आहे ज्याला आपण कांचनगंगा म्हणतात, कांचनजंगा किंवा कांचनजंगा सिक्कीममध्ये आहे. तर असे टोटल 44 आहेत. तर विरूपाक्ष मंदिर हे विचारलं आहे. टोटल मंदिरं वगैरे करून जा, सगळंच करणं शक्य नाही 44, पण करून जा. कुठे आहे? कर्नाटकमध्ये आहे. तर 44 जे आहे तर ते आपलं बघितलं आहे की काय, मराठा जे किल्ले आहेत, फोर्ट, तर मराठा फोर्टवरती आहे. तर त्याच्यामध्ये 12 किल्ले त्यांनी कव्हर केले आहेत. 12 किल्ले त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 11 हे महाराष्ट्रातील आहेत आणि एक हे तमिळनाडूतील आहे. तमिळनाडू जंजिरा हा आहे, जंजिरा. आपले 11 आपण पाठ करा. ते टोटल 11 माहीत पाहिजेत तुम्हाला. ते शिवनेरी, राजगड, रायगड वगैरे हे असे सगळे आहेत. हे कधी मिळालं? 44 कधी मिळालं हे मराठा फोर्टचं? तर हे 2025 मध्ये. आणि 43 कोणतं आहे? तर आसाममधील मोईदाम्स. बस एवढं लक्षात ठेवा. बाकीचे एक नॉर्मल माहीत पाहिजे कोणत्या राज्यामध्ये आहे एवढे माहीत पाहिजे. 44 तुम्हाला माहीतच पाहिजेत, कारण आता एवढं डिटेलमध्ये विचारलं. हे करंटमध्ये नाही आहे विरूपाक्ष मंदिर. म्हणजे यदा कदाचित ते दुसरे पण विचारू शकतात, हम्पी वगैरे विचारू शकतात. ते पण कर्नाटकमध्येच आहे आणि त्यांना पण मिळालेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये वेरूळ आहे, अजिंठा आहे, हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. चला नेक्स्ट बघू. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यालय खालीलपैकी कोठे नाही?
तुम्ही जे एक्झाम देताना त्याचे कार्यालय तुम्हाला रिजनल कार्यालय माहीत पाहिजे. तर साहजिकच पुणे हे विभागीय स्टेशन आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, विभागाचं ठिकाण आहे तिथे असणारच. तर साताऱ्यामध्ये नाही. हा प्रश्न पडला होता, सातारा हाच ऑप्शन होता नाही म्हणून. महाराष्ट्र विधानसभेचे सभापती कोण आहेत? आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, राहुल नार्वेकर. मुंबईमधील आहेत ते, मुंबईमधून त्यांची तिथून निवडून गेलेले आहेत. कॉन्स्टिट्युन्सी मुंबई आहे. फेनी नदी कोणत्या राज्याची सीमा बनवते? फेनी नदी कोणत्या राज्याची सीमा? आता हे वरचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सभापती विचारले. आता विधान परिषदेचे पण विचारू शकतात, परिषद. तर त्यावेळेस तुमच्या लक्षात पाहिजे राम शिंदे. कोण? राम शिंदे. असे प्रश्न हुकायला नाही पाहिजे, यायलाच पाहिजेत, कारण हे सोपं आहे. विधानसभेचे विचारल्यामुळं कदाचित विधान परिषदेचे विचारलं तर तुम्हाला येऊ शकत नाही. चला नेक्स्ट बघू. फेनी नदी कोणत्या राज्याची सीमा बनवते? तर कोणत्या दोन राज्यामध्ये? तर त्रिपुरा आणि बांगलादेश यांच्यामध्ये काय बनते? फेनी नदी ही सीमा बनवते. आता या नदीवरती प्रश्न पडण्याचं कारण असं आहे की त्रिपुरा ही नदी कुठून? त्रिपुरा, आता त्रिपुरा तुम्हाला मॅपवरती काढून दाखवतो. हा आपला भारताचा नकाशा आहे. हा आपला भारताचा नकाशा. तर या ठिकाणी त्रिपुरा आहे, या ठिकाणी मिझोराम आहे. तर या ठिकाणी तिचा उगम होतो आणि ही अशीच जाते. तर या ठिकाणी असं बंगाल आहे, या ठिकाणी बांगलादेश आहे आणि या ठिकाणी त्रिपुरा आहे. तर नदी अशी वाहते इथून त्रिपुरामध्ये उगम पावते आणि तशी ती बांगलादेशसोबत बॉर्डर शेअर करून बे ऑफ बंगालमध्ये जाते. तर फेनी नदीवरती प्रश्न पडण्याचं कारण असं आहे की भारत बांगलादेश सहकार्यासाठी या नदीवरती मैत्री नावाचा एक सेतू तयार केला, म्हणजे एक पूल तयार केलेला आहे, मैत्री सेतू. तर यामुळे याच्यावरती प्रश्न पडलेला आहे. हा पूल साब्रूम हे त्रिपुरामध्ये आहे व बांगलादेशमधील रामगड, आता बांगलादेशमध्ये रामगड हे ठिकाण आहे. तर या दोन्हींना जोडण्याचं काम करते, म्हणजे हा फेनी नदीवरील हा पूल करतो राम सेतू. तर कदाचित मैत्री सेतू सॉरी. तर येणाऱ्या एक्झामसाठी मैत्री सेतू कोणत्या नदीवर आहे असाही प्रश्न पडू शकतो. तर फेनी नदी लक्षात ठेवा, त्रिपुरामध्ये उगम आहे आणि बांगलादेश थ्रू डायरेक्ट बॉर्डर शेअर करते आणि बे ऑफ बेंगॉलमध्ये जाते. चला तर नेक्स्ट बघू. फिडे चेस चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजित करण्यात आली? तर कुठे? गोवामध्ये. हे पाठच पाहिजे, कारण की हा करंट अफेअरचा प्रश्न आहे. मी माझ्या वीकली करंट अफेअर शेअर करतो, त्याच्यामध्ये कवर केलेला आहे, तर तुम्ही ते बघू शकता. वीकली करंट अफेअर आपल्याच चॅनलवरती आहे, त्याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ कवर केलेला आहे, मग पूर्ण अशा न्यूज कवर केलेल्या आहेत, तर त्यातून तो प्रश्न कवर होतो आहे. चला नेक्स्ट बघू. सैनिक माधव हरी आने यांचे जन्मगाव कोणते? तर यवतमाळचे आहेत, ते विदर्भातले आहेत, हे आपल्याला माहीतच आहे. जे आपले पाठीमाग अधिवक्ता राहिले होते आने, तर त्यांचे हे आजोबा आहेत. तर यांचं जन्मस्थान कोणतं आहे? तर यवतमाळ आहे. तर इतिहासातल्या अशा काही लोकांविषयी आपल्याला त्यांचे जन्मस्थळ माहीत पाहिजेत. नॉर्मल त्याचा एक मी GSचा हिस्ट्रीवर एक व्हिडिओ बनवतो, त्यावेळेस तुम्ही ते बघून घेऊ शकतो, त्यात सर्व काही आपण कवर करू. नेक्स्ट बघू. जिंदागड शिखर कोणत्या राज्यात आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये आहे. जिंदागड शिखर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये कुठे? तर पूर्व घाटामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट याची सर्वात उंच आहे, आंध्र प्रदेशमधील सर्वात उंच 1690 मीटर उंची आहे. 1690 काय? जिंदागड शिखर पूर्व घाटामध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे, 1690 आहे, सर्वात उंच आहे आंध्र प्रदेशमधील अराकू व्हॅली परिसरात. अराकू व्हॅली परिसर. चला नेक्स्ट बघू. भारत सरकारची निर्यात प्रोत्साहन योजना कोणती? तर कोणती आहे? तिचं नावच आहे कोणती? निर्यात. करंट अफेअरचे असेच एक डिटेलमध्ये प्रश्न नाहीत पडत, वरवर हेडलाईन बेसच प्रश्न पडतात. तर तुम्ही ते आपले जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये कवर केलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. चला नेक्स्ट बघू. नाईल नदी मुख्यतः कोणत्या देशात
वाहते. तर कोणत्या नाईल नदी आपल्याला सर्वांना माहीत आहे, कोणत्या? इजिप्तमध्ये. हा भूगोलचा आहे. वर्ल्ड जिओग्राफीचा जर विचार केला तर वर प्रश्न असतात, डिटेलमध्ये जात नाहीत ते. आता नाईल नदी ही खूप प्रसिद्ध नदी आहे, त्यामुळे साहजिकच कोणत्या देशात वाहते असा नॉर्मल प्रश्न आहे. इजिप्त, हे तुम्हाला माहीतच असेल. दुसरं बघू, अ मॅन कॉल्ड ओ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर कोणी? फेडरिक बॅकमन यांनी लिहिलेलं आहे. तर हे करंटमधला आहे प्रश्न हा. सर्व पुस्तक वगैरे मंथलीमध्ये आपण वीकलीमध्ये आपण कवर करतो, जे त्या वीकमध्ये. जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? तर 27 सप्टेंबर. जागतिक पर्यटन दिन हे पाठच पाहिजेत, काही दिन असतात ते पाठच पाहिजेत, ते आपण दर वीकलीमध्ये बघता येईल आपल्याला. नॉर्दर्न लाईट्स, अरोरा बोरेलिस खालीलपैकी कुठे दिसतात? तर नॉर्वेमध्ये दिसतात, स्वीडनमध्ये दिसतात, फिनलँड. आता हा प्रश्न थोडा डिटेलमध्ये होता, परंतु असे प्रश्न जर असं वरील सर्व असेल तर बऱ्यापैकी वरील सर्व टाकून द्यायचं, कारण की तसेच ऑप्शन असण्याचा, उत्तर असण्याची शक्यता असते. यशदा संस्था कुठे? आता हा प्रश्न महाराष्ट्राशी रिलेटेड आहे, हा सर्वांनाच माहीत पाहिजे. यशदा ही पुण्यामध्ये आहे. यशदा पुण्यामध्ये. काय करते ती? तर जे प्रशिक्षणार्थी असतात त्यांना एक प्रकारे लबासण्यासारखं काम करते. IAS लोकांना जशी ट्रेनिंग येतं, महाराष्ट्रातल्या प्रशिक्षणार्थ्यांना ट्रेनिंग दिली जाते. उत्तरायण पतंग महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर कोणत्या? गुजरात. पतंग म्हटलं का गुजरातमध्ये चान्स असतो, त्यामुळे अशा ठिकाणी गुजरात. उत्तरायण हे कुठे? गुजरात. NDRFमध्ये एफचा अर्थ काय आहे? लॉंग फॉर्ममध्ये विचारतात ते. हा सोपा प्रश्न होता. NDRF साहजिकच फोर्स, NDRFमध्ये फोर्स. चला, गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग. तुम्हाला पूर्ण अष्टविनायक माहीत पाहिजे तर अष्टविनायक महाराष्ट्रातले माहीत पाहिजेत, कुठे कुठे कोणते आहेत ते. 5 पुण्यामध्ये आहेत. कोणते कोणते येतं? मोरेश्वर, मोरगाव पुण्यामध्ये आहे. चिंतामणी, थेऊर हा पण पुण्यामध्ये आहे. गिरिजात्मक हा पण पुण्यामध्ये आहे, लेण्याद्री. आणि विघ्नेश्वर, विघ्नेश्वर कुठे आहे? तर ओझरमध्ये आहे. हे पुण्यामधील आहेत. पुण्यामध्ये अजून एक राहिला आहे, तो म्हणजे महागणपती. हा कुठे आहे? रांजणगाव. राहिले बाकीचे. एक महडचा गणपती तर माहीतच असेल तुम्हाला. महड आहे, ते महाड नाही, रायगडमध्ये. महडचा रायगडचा आहे, आणि दुसरा रायगडला 2 आहेत. दुसरा पालीचा बल्लाळेश्वर, हा बल्लाळेश्वर आहे. आणि महडचा वरद विनायक. एवढे आहेत. अजून एक राहिल्यात. आता हे 5, 6, 7 झाले. आणि 8वा आहे अहमदनगरचा सिद्धटेक, सिद्धविनायक सिद्धटेक अहमदनगरचा. हँडरायटिंग खराब झाली, पण ठीक आहे. माझगाव डॉक शिपयार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे? मुंबईमध्ये. माझगाव तुम्हाला माहीत असेल, मुंबईमध्ये आहे. आपले जे सर्व शिपयार्ड आहेत ना, त्याचे हेडक्वार्टर्स तुम्हाला माहीत पाहिजे. खो खो चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली? तर कुठे आयोजित? करंट अफेअरमध्ये कव्हर केलेला आहे, नवी दिल्लीमध्ये. सिटी ऑफ वेवर्स म्हणून कोणते शहर ओळखले जाते? कोणते? पानिपत. सिटी ऑफ वेवर्स. काउंटडाऊन टू रिच हे पुस्तकं बऱ्यापैकी प्रश्न पडत आहेत, बऱ्याच शिफ्टला बघितलेले आहेत, तर ते आपण करून गेलेलं कधी पण चांगलं. काउंटडाऊन टू रिच, रोडा बर्न यांचं. कस्तुरी भरतकाम हे GI टॅगवरती प्रश्न पडलेला आहे. TCSला बऱ्यापैकी प्रश्न पडतात GI टॅगवरती.
तर कर्नाटकमधील आहे कस्तुरी भरतकाम. चंद्रताल रामसर साईट कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या? चंद्रताल रामसर. रामसर साईट्सवरती पडलेला आहे. रामसर साईट्स एक आपण बघून घेऊ. हिमाचल प्रदेश. आता सध्या 98 आहेत रामसर साईट्स आणि हे सतत व्हॅरी होत राहतो आकडा, कारण वाढत जातात. तर तुम्हाला त्या पूर्ण माहीत पाहिजेत बऱ्यापैकी, कमीत कमी ज्या फेमस आहेत त्या तरी माहीत पाहिजे. तर ते आता 98 एवढे सांगू शकत नाही मी, कारण आपला व्हिडिओ जरा कमी वेळेचं बंधन असल्यामुळे. पण त्या 98 आपण पाठ करा, त्यावरती प्रश्न पडतोय. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर आता आचार्य देवव्रत. आता हा प्रश्न पडला आहे, आता नेक्स्ट आता बदललेले आहेत. तर आता जर पडला तर तुम्हाला जिष्णू देव वर्मा, जिष्णू देव वर्मा हे सध्याचे आहेत. आता हे नाहीत. कुठले आहेत हे? प्रॉपर त्रिपुराचे. त्रिपुरा. आणि अगोदर कुठे होते? तर तेलंगणाचे. ते तेलंगणाचे राज्यपाल होते. ह्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज होता. हे गुजरातचे होते आचार्य देवव्रत. आता सेपरेट आपल्याला मिळालेले आहेत जिष्णू देव वर्मा. येणाऱ्या एक्झामसाठी हे पाठ करून ठेवा. इंडस नदी प्रणालीचा भाग नसलेली नदी कोणती? आता साहजिकच आहे, झेलम आहे, चिनाब आहे, रावी आहे. तर कोणती नाही आहे? कोसी. कोसी हीच नदी कुठली आहे? बिहारची आहे. बिहार. हिलाच काय म्हणतात? बिहारचे दुःख अश्रू. सॉरो ऑफ बिहार. भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो? भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो? तर 15 जानेवारी. हे दिवस तुम्हाला माहीत पाहिजेत भारतीय सेनेचे वगैरे. तर यावरती प्रश्न पडतायत बऱ्यापैकी. अजून त्यांनी थीम नाही विचारली, फक्त दिवस विचारत आहेत. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी आहे? हा सर्वांनाच माहीत असेल. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी. रमन इफेक्ट जो लावला होता आपला RC रमन यांनी, तर त्या रमन इफेक्टवरती त्यांना नोबेल प्राईज मिळालं होतं त्या आधारे 1930ला. तर त्या आधारे हा 28 फेब्रुवारीला मिळालं होतं, म्हणून 28 फेब्रुवारी हा आपण राष्ट्रीय विज्ञान दिन तेव्हापासून साजरा करतोय, म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून साजरा करतोय. तर लीड ग्रीन बिल्डिंग रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर कितवा आहे? दुसरा. रँकिंग पाठ करून जा, करंट अफेअरमधला प्रश्न आहे. वनामती संस्था कोठे आहे? वनामती संस्था तर कुठे आहे? नागपूरला आहे. जशी पुण्यामध्ये जी संस्था आहे आपली, आता आपण बघितलं यशदा, तशी ही वनामती संस्था आहे, ती नागपूरला आहे. भारताची कोळसा राजधानी कोणती आहे? तर कोणती आहे? धनबाद. भारताची कोळसा राजधानी आहे. झारखंडमध्ये आहे ते धनबाद, झारखंड. चला. भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर कोणते मानले जाते? तर कोणते? भिकारी मुक्त शहर इंदोर आहे, मध्य प्रदेशमधील, MP मधील भिकारी मुक्त शहर. राज्यपालाला पदावरून दूर कोण करू शकते? तर कोण? राष्ट्रपती. हा पॉलिटीमधला प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. राज्यपालाला पदावरून दूर कोण करतं? राष्ट्रपती. पदावर नेमणूक कोण करतं? राष्ट्रपतीच. खालीलपैकी कोणते राज्य की समुद्र किनाऱ्याला लागून नाही? तर कोणते राज्य नाही समुद्र किनाऱ्याला लागून? तेलंगणा. तेलंगणा हे लँडलॉक राज्य आहे, स्टेट आहे. आपण जर मॅप बघितला असा, थोडंसं वरचं चुकलंय, परत एकदा काढतो. या ठिकाणी तेलंगणा आहे. सांची स्तूपाची बांधणी कोणाच्या काळात झाली? तर अशोक सम्राट. सांची स्तूपाची बांधणी अशोक सम्राटाच्या काळामध्ये झालेली आहे. कुठे आहे? UP मध्ये.
स्टेटस ऑफ युनिटी कोणता आहे, कोणत्या नदीवर आहे विचारले, तर कोणत्या, नर्मदा नदीवरती आहे. नर्मदा बचाव आंदोलन कोणी केलेलं आहे, नर्मदा बचाव आंदोलन, यावरती प्रश्न पडू शकतो, मेधा पाटकर. वेरूळ येथे किती लेण्या आहेत, किती टोटल, 30 लेण्या आहेत वेरूळ येथे. आता फॅक्ट्स येत्या या पाठच पाहिजेत. महाराष्ट्रात 18व्या लोकसभा निवडणुकीत किती मतदारसंघ आहेत. आपल्या महाराष्ट्रामधले तर लोकसभेचे मतदारसंघ माहीतच पाहिजेत तुम्हाला, किती आहेत, 48. आणि राज्यसभेच्या जागा किती आहेत, 19. किती, 19. ह्याच्यावरती प्रश्न पडू शकतो, कारण की सध्या इलेक्शन सुरू आहे राज्यसभेचं. राज्यसभा 19. भूदान चळवळ कोणी सुरू केली, आता हे माहीतच पाहिजे तुम्हाला, भूदान ही विनोबा भावे यांनी सुरू केलेली आहे. खासदार म्हणजेच लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असते, किती असते, 25 वर्ष. आणि राज्यसभेचा जर खासदार होण्यासाठी राज्यसभेसाठी किमान 30 पाहिजे, किमान वय 30. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण, कधी पाहिजे स्वतंत्र भारताचे, तर सी राजगोपालचारी. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणत्या राज्यावर आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणत्या राज्यांवर आहे. त्याच्यामध्ये काय आहे, गोवा आहे आणि दादर नगर हवेली, हे टोटल एकच आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. हा राज्य आहे, हे तर महाराष्ट्र आहे. त्याच्यावरती असा प्रश्न पडू शकतो की मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपीठ आहेत, तर खंडपीठ किती आहेत, 3. कोणते कोणते, एक औरंगाबाद, संभाजीनगर अजून नाव नाही झालं, म्हणजे खंडपीठाचं नाव बदललं नाही अजून, नागपूर, आणि तिसरं काय, गोवा, हे खंडपीठ आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे, तर कोणत्या काझीरंगा कशा ते, आसाममध्ये आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. कांचनजंगा म्हटलं, कांचनजंगा कशा ते, सिक्कीममध्ये आहे. रायनोसाठी फेमस आहे काझीरंगा. महाराष्ट्राचे सध्याचे वनमंत्री कोण आहेत, सुधीर मुनगंटीवार, हे कोण आहेत, तर या ठिकाणी थोडंसं चूक झालेली आहे या PDF मध्ये. तर सुधीर मुनगंटीवार हे होते, तर सध्याचे वनमंत्री हे गणेश नाईक आहेत, गणेश नाईक. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावते, तर कोणती नदी, गोदावरी, महाराष्ट्रात उगम पावणारी. सोपा प्रश्न होता. प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क कोणत्या वर्षी लागू झाला, कोणत्या वर्षी, 2009ला. सारनाथ स्तंभ कोणाच्या काळात बांधला गेला, आता हा तर माहीतच पाहिजे, सारनाथ हे अशोक सम्राटाच्या काळात. येसुबाई कोणाच्या पत्नी होत्या, संभाजी महाराजांच्या, हे माहीतच असेल. खालीलपैकी कोणती पर्वतरांग भारतात आहे, तर वरील, आता हिमालय आहे, अरवली आहे, सह्याद्री आहे, वरील सर्व आहे. तुम्हाला म्हटलं वरील सर्व क्लिक करायचं. केळकर संग्रहालय कोठे आहे, केळकर संग्रहालय कुठे आहे, केळकर या नावावरूनच कळते कुठे आहे ते, पुण्यामध्ये आहे, पेठेमध्ये. अकबरनामा कोणी लिहिला आहे, तर अबुल फजल, NCERT मध्ये आहे, 7वीच्या NCERT मध्ये कव्हर केलेले आहे. अकबरनामा हा अबुल फजल यांनी. 11ची NCERT आहे, तर ती आर्ट अँड कल्चरसाठी खूप बेस्ट आहे, आर्ट अँड कल्चर 11th NCERT. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे,
मुंबईला आहे, दिल्लीला आहे, हैदराबादला पण आहे, वरील सर्व. पूर्व आणि पश्चिम घाट कोणामुळे जोडले गेले आहेत? तर निलगिरीमुळे, निलगिरी पर्वतामुळे पूर्व आणि पश्चिम घाट. ज्यावेळेस असा असा आहे आपला देश खालचा, तर या ठिकाणी ते निलगिरी घाट आहे, या ठिकाणी. 1857च्या उठावाची सुरुवात कुठे झाली? मेरठ, मेरठची छावणी. म्यानमार आखात, ज्याला गल्फ ऑफ मार्टबन म्हणतात, तर कोणत्या समुद्राचा भाग आहे? तर साहजिकच म्यानमार म्हणजे तिथं कोणता आहे? बंगालचा उपसागर. काही काही सोपे प्रश्न आहेत, काही काही थोडे ट्रिकी आहेत. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? मगाशीच मी सांगितलं होतं, रायनोसाठी आहे, एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. असा प्रश्न पडतो. तोच काझीरंगावरती त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं. आता काय विचारलं? एक शिंगी गेंडा. महाराष्ट्राचे वनमंत्री विचारलं होतं, आता विचारले महाराष्ट्र सध्याचे गृहमंत्री कोण? तर कोण आहेत? देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ पाठच पाहिजे. एक्झामचे ओरिएंटेड, ज्यावेळेस एक्झाम असेल त्याच्या 2 दिवस अगोदर तुम्ही करू शकता. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर साहजिकच पुरंदरवरती. माहीत पाहिजे आपल्याला. राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन्स, सध्याचे ज्याला अमृत उद्यान असं नाव दिलेलं आहे, त्याला नाव पण विचारू शकतात, चेंज केलेलं आहे. तर कुणी डिझाईन केलं होतं? कुणी? एडविन ल्युटियन्स. आता हे चर्चेत आहेत एडविन ल्युटियन्स, कारण यांचा पुतळा काढला आहे, राष्ट्रपती भवनातून काढला, आणि यांच्या जागी कोणास टाकलेला आहे? सी राजगोपालचारी यांचा पुतळा बसवला. त्यामुळे यांच्यावरती प्रश्न पडलेला आहे, एडविन ल्युटियन्स. आता नेक्स्ट टाइम असाही प्रश्न पडू शकतो, कोणाचा पुतळा काढला, तर ते माहीत पाहिजे तुम्हाला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? तर राष्ट्रपती करतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षी निवृत्त होतात? तर 65ला. चला, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत पश्चिम घाट खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, वरील सर्व आहेत. पश्चिम घाट हा या बॉर्डरमध्ये असं जर विचार केला नकाशाचा, तर इथून इथपर्यंत सगळं गुजरातमध्ये नाही, महाराष्ट्रापासून सुरू होतो, खाली केरळपर्यंत राहतो. सम्राट अशोक कोणत्या राजघराण्यातील होते? तर कोणते? आपण म्हणतो मौर्य घराण्यातील होते सम्राट अशोक. हा सोपा प्रश्न होता. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावते? आता आपण रिपीट झालेला प्रश्न आहे, काही प्रश्न रिपीट होतात, काही प्रश्न डिटेलमध्ये येतात. तर गोदावरी. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील अभयारण्य पाठ करून जा. रायगड जिल्ह्यात आहे. धुळे जिल्ह्यातील परमधाम आश्रमाची स्थापना कोणी केली? परमधाम आश्रम धुळेतील आहे, तर विनोबा भावे यांनी. अजून प्रश्न पडू शकतो की वर्ध्यातील आश्रम, वर्ध्यामध्ये कोण? महात्मा गांधी. असा प्रश्न पडू शकतो. वर्ध्यामध्ये त्यांचा आश्रम आहे, महात्मा गांधींचा. भारतातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरांची आहे? किती? 3. त्याच्यामध्ये कोणते कोणते स्तर आहेत पंचायत राजचे? ग्रामपंचायत, पंचायत समिती, हे मिडलला आहे, हे एकदम खाली आहे, हे मिडल आहे. टॉपला काय आहे? जिल्हा परिषद. आणि हे सजेशन कोणी केलं होतं? त्रिस्तरीय पंचायत राजचं कोणत्या समितीने केलं होतं? बळवंत राय समिती यांनी त्रिस्तरीय सांगितलं होतं. कधी? 1957ची समिती होती. आणि त्यानंतर जे अशोक मेहता त्यांनी द्विस्तरीय म्हणजे 2 स्तर सांगितले होते, डायरेक्ट ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद असं आहे, मधली गरज नाही असं त्यांनी सांगितलं होतं अशोक मेहता. आणि आपण जी महाराष्ट्राने जी आधी भारतातले विचारलं म्हणून ठीक आहे, त्रिस्तरीय बळवंतराय. जर महाराष्ट्राचं विचारलं तर ती पण त्रिस्तरीय. आणि सजेशन कोणी केलं विचारलं
तर वसंतराव नाईक महाराष्ट्रासाठी. त्यांच्या वसंतराव नाईक यांच्या समितीच्या आधारेच आपण 1960ला पंचायत राज व्यवस्था स्वीकारली, त्रिस्तरीय स्वीकारली. केंद्रामध्ये बळवंतराय समिती, राज्यामध्ये वसंतराव नाईक. 1960ची 3 वर्ष अगोदर बळवंतराय समिती. हे माहीत पाहिजे, पंचायत राजवर एखादा प्रश्न पडतोय. 2026ची जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली? तर निंगोबो चीन. जागतिक वेटलिफ्टिंग. आता या जागतिक ज्या स्पर्धा असतात ना त्या कुठे होतात वगैरे त्याचं मी करंट अफेअरमध्ये कव्हर केलेलं आहे, वीकली करंट अफेअरमध्ये. तर त्याच्यामध्ये ते होऊन जातं, हे लोकेशन सहित मी ते टाकलेलं आहे. नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहते? तर कोणत्या? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, तिन्ही राज्यातून वाहते नर्मदा नदी. नर्मदा नदीवरती खूप सारे प्रश्न आहेत, मी आता अजून पुढं कव्हर करतो डिटेलमध्ये नेक्स्ट प्रश्नामध्ये. क्रिकेटमधील DRS मध्ये आरचा अर्थ काय होता? आता हा प्रश्न थोडासा तुम्हाला थोडंसं माहीत पाहिजे. तर DRS साहजिकच तुम्ही ज्यावेळेस DRS घेतो त्यावेळेस रिव्ह्यू घेतो, आपण काय करतो? रिव्ह्यू घेतो. त्यामुळं रिव्ह्यू हाच शब्द आहे त्याचा. हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? 14 सप्टेंबर. सध्या भाषाचा खूप होता, तर मराठी दिवस हिंदी दिवस हे माहीत पाहिजेत. 14 सप्टेंबर. कनेरी मठ कुठे आहे? कुठे आहे कनेरी मठ? मठवरती त्यांनी आश्रमवरती प्रश्न विचारलेला आहे, तसंच हा मठ. आता महाराष्ट्रातले मठ वगैरे तुम्ही एकदा बघून घ्या, मठ किंवा असे जे फेमस असतात ते. कोल्हापूर. तर या ठिकाणी काय आहे? तर ग्रामीण जीवनावर आधारित म्हणजे ग्रामजीवन संग्रहालय तिथं आहे. सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय, सिद्धगिरी पण म्हणतात तिथे, सिद्धगिरी. कनेरी मठ. आणि हा एवढंच लक्षात ठेवलं तरी चालेल. ग्रामजीवनावर आधारित आहे संग्रहालय. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सिमेंट कॉन्क्रीट धरण कोणते आहे? तर कोणते? क्वायना दुसऱ्या क्रमांकाचा आहे. तर मग पहिल्या क्रमांकाचे कोणते आहे? तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. पहिल्या क्रमांकाचे कोणते आहे? कमेंटमध्ये सांगा. भारत पालक आपत्त्यांच्या वतीने गुंतवणूक करू शकतात अशी भारत सरकारची योजना कोणती? तर आता ही सर्वांनाच माहीत पाहिजे होती, सुकन्या समृद्धी योजना. ही खूप सोपा प्रश्न होता. आपत्त्यांसाठी गुंतवणूक करण्यासाठी केलेली आहे. आंबोली हे ठिकाण कुठे आहे? हे पण तुम्हाला माहीतच पाहिजे. हे सिंधुदुर्गमध्ये आहे. सर्वात जास्त पाऊस पडण्याचं महाराष्ट्रातलं ठिकाण आहे आंबोली. भारतातील 100% सेंद्रिय राज्य कोणते? तर कोणते? सिक्कीम हे 100% सेंद्रिय राज्य. खूप दिवसाचा 2 वर्षापासून हेच करंट अफेअरमध्ये आहे, सोपा प्रश्न होता. सिक्कीम. सिक्कीमला फक्त पश्चिम बंगालचाच बॉर्डर लागते, बाकी कोणत्या राज्याची लागत नाही, हे पण लक्षात ठेवा. राज्यसभेमध्ये एक मिनिट, इथे सिक्कीम आहे आणि फक्त इथून अशी पश्चिम बंगालचीच लागते. राज्यसभेमध्ये सर्वात जास्त सदस्य कोणत्या राज्याचे आहे? तर कोणत्या? उत्तर प्रदेश. आता किती सदस्य आहेत? तर 400. खाली नाही, सॉरी 400 नाही तर 500 आहेत. मॅक्स 500ची क्षमता आहे, त्यांच्याकडे 500 आहेत. खालीलपैकी कोणता खेळाडू मुंबई इंडियन्स संघाशी संबंधित आहे? तर तुम्हाला हे काय सांगायची गरज नाही, रोहित शर्मा. स्किल इंडिया योजनेशी संबंधित महाराष्ट्रातील योजना कोणती? तर मुख्यमंत्री कौशल विकास योजना. स्किल इंडियाची कौशल, याच्यावरून लक्षात येऊन जातं. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक प्रतिष्ठेचा पुरस्कार कोणता? तर आता हा तुम्हाला माहीतच आहे, नोबेल पुरस्कार. हा टेक्नॉलॉजी वगैरे त्याच्याशी रिलेटेड आहे. खालीलपैकी कोणता पर्वत भारतात नाही? K2 आहे, नंदादेवी आहे, कांचनजंगा आहे, धौलगिरी नाही, नेपाळमध्ये आहे. कुठे आहे? नेपाळमध्ये. अनादर डे इन लडोर या पुस्तकाचे लँडॉर या पुस्तकाचे लेखक कोण? कोण आहे? रस्किन बॉन्ड. पुस्तकं करंटमधील पडतायत, तुम्हाला पाठ पाहिजे. या पुस्तकाचे लेखक. खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत? कोण आहेत?
आता शरदऋत नाहीत, गांधी नाहीत, ओवेसी नाहीत, कोण आहे? सुप्रिया सुळे. राज्यसभेत राष्ट्रपती किती सदस्य नामनिर्देशित करतात? किती? 12. खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील राज्यसभा सदस्य आहे? आता शरद पवार साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, उदयनराजे भोसले आहेत, वरीलपैकी सर्व. भारतीय संविधानाच्या 8व्या परिशिष्टात किती भाषा आहेत? 22 भाषा आहेत. कितव्या? 8व्या परिशिष्टात. आणि यामध्ये या 8व्या परिशिष्टात 3 अमेंडमेंट झालेले आहेत. किती? 3. ते एक लक्षात ठेवा. शिर्डी लोकसभा मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यात येतो? कोणत्या? अहमदनगर. शिर्डी मतदारसंघ. साईबाबा. नागरिकत्व सुधारणा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? 2019ला. CAA ज्याला म्हणतो आपण. कधी झालाय? 2019ला. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात समुद्र किनारा लागून आहे? तर पालघरला आहे. कसा बघा, पुण्याला नाही, नागपूरला नाही, जळगावचा विषय नाही, पालघर. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तेलंगणा राज्याला लागून आहे? आता हा तुम्हाला थोडा विचार करणारा प्रश्न आहे. गडचिरोली लागतोय. गडचिरोली हा छत्तीसगडला पण लागतोय आणि तेलंगणाला पण लागतोय. नागपूरचा विषय नाही, तो वरती मध्य प्रदेशला लागतोय. भंडारा त्याचा पण विषय नाही. भंडारा हा ह्याला लागतो मध्य प्रदेशला. वर्ध्याचा विषय नाही, फक्त गडचिरोली. महाराष्ट्रात सर्वाधिक कोणत्या प्रकारची मृदा आढळते? कोणती? काळी मृदा. हा प्रश्न सोपा होता. व्हिक्टोरिया टर्मिनल कोठे आहे? मुंबईमध्ये. हा सोपा प्रश्न होता. महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिव कोण आहेत? सुजाता सैनिक. पहिल्या महिला ज्या असतात त्या करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेल्या आहे. पहिल्या गोष्टी तर त्या तुम्ही बघू शकता, त्यातून ते कव्हर होते. IPL इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर क्रिस गेल. राष्ट्रीय पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? आता हे दिन तुम्हाला मी म्हटलं करंट अफेअरमध्ये कव्हर करतोय मी. तुम्ही ते करंट अफेअरचा व्हिडिओ बघितला तरच होईल, कारण हे काय तुक्के लागणारी गोष्टी नाहीत, ह्याला थोडंसं माहीतच पाहिजे. 25 जानेवारी. आणि 24 जानेवारी काय आहे? राष्ट्रीय मतदार दिन. जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? दिनवरती प्रत्येक शिफ्टला प्रश्न आहे, तर 14 जून. भारतात सर्वाधिक वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्रात. सर्वाधिक वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रात आहेत. किती आहेत टोटल? 6 हे राष्ट्रीय उद्याने आहे, म्हणजे नॅशनल पार्क आहेत, राष्ट्रीय उद्याने. आणि 52 हे अभयारण्य आहेत. त्याच्यामध्ये 6 संवर्धन क्षेत्र आहेत, स्पेशलवाले. तर असे टोटल 52 धरून चला. 52 हे अभयारण्य आहेत. कुठे? महाराष्ट्र सर्वात जास्त आहेत. वन्यजीव संरक्षित क्षेत्र किती आहेत? तर 58 आहे. असं एवढा डिटेलमध्ये प्रश्न विचारणार आला तर राष्ट्रीय उद्यानावरती प्रश्न पडू शकतो. राष्ट्रीय उद्याने किती आहेत? तर किती? 6 आहेत. आणि वन्यजीव अभयारण्य सर्वात जास्त महाराष्ट्रात आहे. आता लास्ट प्रश्न आहे, मीठ सत्याग्रहाची सुरुवात कोणत्या आश्रमातून झाली? कोणत्या? साबरमती. हा सोपा प्रश्न होता. आता सर्वात महत्त्वाचं यावरती महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तेलंगणा राज्याला लागून आहे? तर हा पण तुम्ही जिओग्राफीमध्ये बघू शकता, ते तुम्ही तिथे कव्हर करून घेऊ शकतात. बॉर्डरचे बघून घ्यायचे, सिंधुदुर्ग, कारण हे कन्फ्युजिंगवाले येतं, त्यावरतीच प्रश्न पडतो. सिंधुदुर्ग हा खाली गोव्याला पण लागून आहे आणि थोडी बॉर्डर कर्नाटकला पण आहे. नांदेड हा असा आहे जो कर्नाटक प्लस तेलंगणा असं कव्हर करू शकता तुम्ही. वरती वर्धा आहे, धुळे आहे. धुळे हा गुजरातला पण लागतो आणि तोच MP ला पण लागतो.
मध्य प्रदेशला. तर असं तुम्ही बघू शकता. तर कवर केलेलं आहे बऱ्यापैकी. तुम्ही आता हे PYQ झालेले आहेत टोटल. मी अजून जे प्रिव्हियस इयर अजून वेगवेगळ्या एक्झामला जे पडलेले आहेत GSचे, तर टॉपिक वाईज मी म्हणजे सब्जेक्ट वाईज करतो. सब्जेक्ट वाईज काय आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकतो. तर ते येणाऱ्या एक्झामसाठी, टेक्निकलसाठी किंवा TCS IBPSच्या सर्व एक्झामसाठी खूप उपयुक्त राहतील. तुमच्या 25 पैकी नाही म्हटलं तर 22 प्रश्न कवर होतील या हिशोबाने मी करतो. करंट अफेअरचे तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता. माझ्या चॅनलवरती वीकली आहेत. मी पाठीमागचे पण टाकतो आहे टोटल तुम्हाला ते कामाला येतील. तर डिटेलमध्ये कवर आहे परीक्षेच्या दृष्टीनं. तुम्ही MPSCची एक्झाम द्या किंवा कोणतीही द्या, त्यातून सगळं काही कवर केलेलं आहे. तर तुम्ही ते पण बघू शकता. आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सजेशन येत राहील. जरी तुमचं लक्ष नसेल, सबस्क्राईब केलं, बेल आयकॉन दाबलं तर तुम्हाला नक्कीच सजेशनला वरती चॅनल येऊन जाईल. तर तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा. आवडलं तर कमेंट काही जर सजेशन असतील तर कमेंटमध्ये टाका. थँक्यू व्हेरी मच.